चाफवड्याला दही काल्याच्या निमित्तानं मैत्रिणीचे मामा श्री कृष्णा चव्हाण आणि मामी सौ शेवंता चव्हाण यांच्या घरी जाणं झालं. बाळाबाई चव्हाण या आजी तर सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांचा भास करून देत होत्या. कौलातून झिरपणारा प्रकाश, लाकडी धाबे, साधा जिना आणि तेथील माणसं असं हे घर आमच्या स्वागतासाठी सज्ज होतं. त्या खड्याला ना तू मागितला आणि तेवढं होऊन झाला तेवढं फेटलं. अगं बाई, चाफ्यांच्या फुलांचा सुगंध आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या असा फक्कड बेत जमला. म्हणजे आजारपणात ना मामीला आजारी पडली होती तेव्हा फ्रेश वाटायसाठी काय द्यायचं तर चाफ्याची फुलं मामीला द्यायची. एवढं म्हणजे इतका वास मला म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचा खायचा तिचं नाव जरी कटलं नाही उलटी आल्यासारखं व्हायचं. पण चाफ्याचा कुणी दिलं तर मीच घेऊन गेली पोळी का नाही गुळ पाणी वतलं तर आपोआप अशी विरघळायची पोळी असं काही असायचं बघा. तेवढं गहू आम्ही घरातच खात होतो. आम्ही भात मामाच्या घरी येऊन भात खाणार कारण त्याची टेस्ट वेगळीच. हो टेस्ट पोळ्या घरच्या ह्याच्यातल्या खपलीचं गहू ना काढले ते स्पेशली काढलेले असायचे पोळी ती सिस्टीमच सगळी वेगळी. आणि ते जे काय आहे ना मामांचा गाव म्हणजे मामाचा गाव आठवणीतलं भात कापणी झाली की तिथनं मोरा सुगे म्हणजे रोप लावलीपर्यंत रोपाला ज्या वेळेला मी तळवे टाकून रोपाला सुरुवात करू त्या वेळेला घरची भाजी बंद. अरे बापरे. आणि आम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी यायचं की तुम्हाला काही ना काही तिकडे कायम भाज्या आणि लगेच काही परत मिरची लावायची. मिरची आणि परत मक्का हे सगळ्या भाज्या आणि परत आता घेवा 4-5 तासांचा दही काल्याचा खेळ तर बघितला. मग झाडाखाली आमची गप्पांची आणि गाण्याची मैफिल जमली. ते वातावरण, ती गाणी म्हणजे बालकृष्ण आपल्या सवंगड्यांसमवेत गुरं राखीत कसा खेळत असेल याचं चित्रच उभं करत होती. तोडल्या पाटलाचे लेख तुम्हा मध्य रे गरीब आहे मी एक. तुम्हा मध्य रे गरीब आहे मी एक. मला म्हणतो रे जागाई राख. मला म्हणतो रे जागाई राख. कैसा जाऊ रे कैसा जाऊ रे काटा लागला पायी. कृष्णा सांभाळा आपल्या गाई. कृष्णा सांभाळ रे सांभाळा आपल्या गाई. कृष्णा सांभाळ रे सांभाळा आपल्या गाई. इथं राहण्याचा आमचा इलाज नाही. इथं राहण्याचा आमचा इलाज नाही. आम्ही आपुल्या घराशी जातो बाई. आम्ही आपुल्या घराशी जातो बाई. कैसा जाऊ रे कैसा जाऊ रे काटा लागला पायी. कृष्णा सांभाळा आपल्या गाई. काळी ढवळी रे गवळी गाय आली. काळी ढवळी रे गवळी गाय आली. तिचा खरवेस रे बराच मोड केला. तिचा खरवेस रे बराच मोड केला. गुळ घालून रे अवघा गोड केला. गुळ घालून रे अवघा गोड केला. सगळ्या गोपाळानी गोला गोला खाला. सगळ्या गोपाळानी गोला गोला खाला. मी गरीब रे मी गरीब रे म्हणून थोडा दिला. कृष्णा सांभाळा आपल्या गाई. कृष्णा सांभाळ रे सांभाळा आपल्या गाई. कृष्णा सांभाळ रे सांभाळा आपल्या गाई. इथं राहण्याचा आमचा इलाज नाही. इथं राहण्याचा आमचा इलाज नाही. आम्ही आपुल्या घराशी जातो बाई. आम्ही आपुल्या घराशी जातो बाई. कैसा जाऊ रे कैसा जाऊ रे काटा लागला पायी. कृष्णा सांभाळा आपल्या गाई. काय केले तुझ्या संगा मी येऊ नाही रे. एके दिवशी गवळ्या घरी चोरी कराया गेलो रे. एके दिवशी गवळ्या घरी चोरी कराया गेलो रे. चोरी कराया गेलो रे. चोरी कराया गेलो रे. सगळे गोपाळ पळून गेले. मीनच एकटा गावलो रे. सगळे गोपाळ पळून गेले. मीनच एकटा गावलो रे. मीनच एकटा गावलो रे. मीनच एकटा
जाय बा कृष्ण असं काय केलं तुझ्या संगामी येऊ नये रे जाय बा कृष्ण असं काय केलं तुझ्या संगामी येऊ नये रे एके दिवशी कलंबा खाली चेंडू खेळाया गेलो रे एके दिवशी कलंबा खाली चेंडू खेळाया गेलो रे चेंडू खेळाया गेलो रे चेंडू खेळाया गेलो रे सगळे गोपाळ एकीकडे झाले माझ्यावर डाव आला रे सगळे गोपाळ एकीकडे झाले माझ्यावर डाव आला रे माझ्यावर डाव आला रे माझ्यावर डाव आला रे उठता बसता चेंडू मारून माझी कंबर मोडली रे उठता बसता चेंडू मारून माझी कंबर मोडली रे माझी कंबर मोडली रे माझी कंबर मोडली रे जाय बा कृष्णा असं काय केलं तुझ्या संगामी येऊ नये रे जाय बा कृष्णा असं काय केलं तुझ्या संगामी येऊ नये रे एके दिवशी यमुना तीरावर आंघोळ कराया गेलो रे एके दिवशी यमुना तीरावर आंघोळ कराया गेलो रे आंघोळ कराया गेलो रे आंघोळ कराया गेलो रे सगळे गोपाळ एकीकडे झाले मलाच ढकलून दिला रे सगळे गोपाळ एकीकडे झाले मलाच ढकलून दिला रे मलाच ढकलून दिला रे मलाच ढकलून दिला रे आजकाळ्या खाईत बुचकाळ्या खाईत तुझ्या नामाने तरलो रे आजकाळ्या खाईत बुचकाळ्या खाईत तुझ्या नामाने तरलो रे तुझ्या नामाने तरलो रे तुझ्या नामाने तरलो रे जाय बा कृष्णा असं काय केलं तुझ्या संगामी येऊ नये रे जाय बा कृष्णा असं काय केलं तुझ्या संगामी येऊ नये रे मस्त मस्त म्हणा म्हणा पाच रंगाचा शृंगार करोणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोणी पहिली गवळण रंग सफेद पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत जशी चंद्राची ज्योत गगनी चांदणी लखलकीत गगनी चांदणी लखलकीत ऐका ऐका तिची मात ऐका ऐका तिची मात मंथन करीत होती दारात मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा हात आल्या त्या नटोनी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोणी दुसरी गवळण भाळी भोळी दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी होऊन पिवळी रंग हळदी होऊन पिवळी पिवळा पितांबर नेसून आली पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुट्टेदार चोळी अंगी बुट्टेदार चोळी नारतनू उमर कवळी नारतनू उमर कवळी जशी चाप्याची कळी ऐशा आल्या त्या नटोनी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोणी तिसरी गवळण रंग काळा तिसरी गवळण रंग काळा नेसून चंद्र कळा नेसून चंद्र कला काळे काजळे ऊन डोळा काजे काजले ऊन डोळा आली राजास बाळा ऐशा आल्या त्या नटोनी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोनी चौथी गवळण रंग लाल चौथी गवळण रंग लाल 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 ही लाल 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 ही लाल कपाळी कुंकू चिरे लाल कपाळी कुंकू शिरे लाल भांगी भरोनी गुलाल भांगी भरोनी गुलाल मुखी इडा रंग लाल मुखी इडा रंग लाल जसे डाळिंबाचे फुलं ऐशा आल्या त्या नटोनी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाचवी गवळण हिरवा रंग पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या त्या दंग अवघ्या झाल्या त्या दंग हिरव्या काकणाचा रंग हिरव्या काकणाचा रंग आरसीत जडली भिंग आरसीत जडली भिंग फुगडी खेळती कृष्णा संग फुगडी खेळती कृष्णा संग एक नाथ अभंग ऐशा आल्या त्या नटोनी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोनी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोनी कुठल्याही वाद्याची साथ नसलेली आणि अगदी झाडाखाली रंगलेली ही मैफिल तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा.
आणि अस्मी या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप विविधता असणारे विषय पाहायला मिळत आहेत.